नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. जीवा आपल्या बायकोला पायांना आराम मिळावा म्हणून छान प्रकारे तिला सरप्राईज देतो. तिच्या डोळ्यावरती पट्टी बांधून तिला घेऊन येतो, सोफ्यावरती बसवतो आणि मग तिला सांगतो, मी जसं जसं सांगेल तसं तसं करायचं, पट्टी खोलून पाहायची नाही. मग बराच वेळ झाल्यानंतर पायांना इतकी छान मसाज मिळते, तर ती डोळ्यावरची पट्टी खोलून पाहते. इतकं सुंदर असं अरेंजमेंट केलेलं असतं ना पार्थने. आता इथे तो तिच्या पायांना गुलाबाच्या पाकळ्यांच्या पाण्यामध्ये ठेवून इतकं सुंदर प्रकारे मॉलिश वगैरे आणि काय म्हणतात दाबून वगैरे व्यवस्थित देत असतो. त्याने खरंच इम्प्रेस होते काव्य आणि म्हणते, हे का माझ्यासाठी केलं तुम्ही? तर इथे पार्थ म्हणतो, नाही, आपल्या बाळासाठी. आणि तिथे दोघांची छान प्रकारे गप्पा गोष्टी आणि छान मस्करी चालू असते. इकडे मात्र आपण पाहू शकतो नंदिनीने टॅटू पाहिलं आहे आपल्या नवऱ्याचं. त्याच्यानंतर टॅटू पाहिलं, सुंदर असं बाबा लिहिलेलं असतं. तर आर्याच्या हातावरती आई हे नाव असतं. हे पाहिल्यानंतर मात्र आता आपल्या नंदिनीने संयमच म्हणजे सोडलाच. एकतर तिने आई हे नाव लिहिलं, बाळ आमचं आहे, आई आणि बाबा आम्ही होणार आहोत. तर हे टॅटू तू काढलंच का? त्यातले त्यात तू गरोदर असताना हे टॅटू काढलेस, किती मूर्ख आहेस तू. बाळाला जर काही इन्फेक्शन झालं, काही ॲलर्जी झाली तर, अशी नंदिनी चिडचिड करत असते. जीवा आता त्याच गोष्टीला कंटिन्यू करतो आहे. जीवा पण फार चिडलेला असतो. तोही म्हणू लागतो, तुला खरंच अक्कल नाही आहे का? मी माझ्या बाळासाठी नाव काढलं ते ठीक आहे, तूच मला आयडिया दिली, पण तू स्वतःच्या हातावर आई हे नाव का काढलं? इथे मात्र बाळाच्या काळजीपोटी नंदिनी रडू लागते. मी हेच तर सांगते, हिला कळत का नाही आहे? बाळाची काळजी थोडी पण घेत नाही आहे ही. तर आमच्या बाळाला जर तुझ्यामुळं काय झालं तर मी तुला अजिबात सोडणार नाही. तुझा हा बालिशपणा आता पुरे झाला हां, असं म्हणत आता दोघंही तिच्यावरती इतके संतापतात. आणि आर्य आता विचार करू लागते की काय करू. आता तर हा जीवा फारच चिडलाय बाबा आपल्यावरती. नंदिनी मात्र आता संतापून म्हणते की थांब, तुला सांगते मी आता, जे नाव तू काढलं आहे ना ते तुला कायमचं आयुष्यभर लक्षात राहावं. आई, बाळाची आई नंदिनी आहे, ही फिट करून ठेव तुझ्या मेंदूमध्ये गोष्ट. आणि कधीही तू बाळावरती हक्क दाखवायला लागलीस ना, हातपायचा आणि आठवण करायची, बाळाची आई नंदिनी आहे. आणि तू सतत विसरून जात असते की मी बाळाची आई आहे, तू नाही. तर तुझं बाळ समजू नकोस. इथे मात्र आता हे सगळं काही बोलत असतात दोघंजणं आणि मान खाली घालून ही ऐकत असते. काय करू आयडिया लावते आणि म्हणते की आजच सकाळी माझ्या आईचा फोन आला, बऱ्याच दिवसांनी आला. तिने मला विचारलं की काय चाललं आहे काय नाही, आम्ही घर शिफ्ट केलं आहे, तर तुझं बरेच सामान निघालं आहे, तर ते घ्यायला येतेस का तू? तर मी आईला इमोशनल होऊन म्हणाले की नाही आई, माझ्याकडे अजिबात वेळ नाही. जर मी तिकडे गेले असते तर माझ्या आईला कळलं असतं मी प्रेग्नंट आहे. आणि मग तिने मला प्रश्न विचारले असते, हे बाळ कुणाचं? मग मी इमोशनल झाले. मी तिच्याशी खूप वेळ गप्पा मारला, इमोशनल झाले. मला माझ्या आईची खूप आठवण येत होती. आणि का कुणास ठाऊक आज आईच्या आठवणीपोटी मी माझ्या आईचं नावच माझ्या टॅटूने माझ्या हातावरती गोंदवून घेतलं. माझं काय चुकलं? माझ्याकडे कुणाचंही प्रेम नाही. ह्या गोष्टीने मला खरंच खूप वाईट वाटतं. आता इमोशनल होऊन ती रडू लागते, तिची व्यथा सांगू लागते. आणि क्षणभर का होईना नंदिनीला घाई केली आपण बोलायला असं आर्य आता जरा ओव्हरच करू लागते आणि रडण्याची ॲक्टिंग वगैरे सुरू करते. मग ह्या दोघांनाही गिल्टी फील होऊ लागतं की आपण जरा तिला समजून घ्यायच्या अगोदरच घाई केली बोलायची किंवा रागवण्याची. नंदिनीला पण इथे जीवा रागवतो की आपण जरा जास्तच घाई केली आणि तिला खूपच जास्त बोललो आहे. तिला किती वाईट वाटते. अगं नको ना रडू असं म्हणत आपला जीवा तिच्या एकदम जवळ जात तिला म्हणू लागतो की प्लीज तू रडली की बाळालाही त्रास होईल, रडू नको ना असं म्हणत तिच्या जवळ जाऊन तिचा हात हातात घेऊन तिला शांत करण्याचा प्रयत्न जणू काही करत असतो. मात्र हिच्या मनात काय आहे हे काय आपल्या जीवाला समजत नाही हां. नंदिनीला चांगलंच समजतं. मग नंदिनी म्हणते, बस झाला, तू जरा जास्तच रडत आहे आणि हे ते तुझं चालले जरा बंद कर, बाळाच्या याच्यावर परिणाम होईल. तर इथे अजूनही तुम्ही फक्त बाळाचा विचार करताय, माझा कोणीच मनाचा विचार करत नाही. आणि तू आता हे नाव लिहिलंच आहे माझ्या हातावरती असं आर्य म्हणते नंदिनीला. आणि म्हणते की आता सगळेजण खाली बसलेले, मी काय करते जाऊन आहे ना सगळ्यांना माझ्या हातावर काय लिहिले दाखवते. माझ्या पोटातल्या बाळाचा बाप कोण हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे ना. तर आता मी दाखवते सगळ्यांना हे नाव वाचून. मग सगळेजण खाली बसलेले असतात. तिथे आता निघालेली असते तरा ही नंदिनी आर्या.
खाली मात्र मस्त मैफिल रंगलेली असते, सगळेजण बसून गप्पा गोष्टी करत आईस्क्रीम एन्जॉय करत असतात. त्यात आज आपल्या पार्थने बायकोच्या पायांचं पेडिक्युअर इतकं छान मसाज मॉलिश केलं आहे म्हटलं, आई त्याला म्हणते की माझ्यासाठी नाही कधी सुचलं असं काही करायला. तर तो म्हणतो की आई उद्या तुझ्यासाठी करतो, बस म्हणजे कसं फिट्टम फाट एकदम लेवल बराबर. तर आता आईची सेवा उद्या करायचं असं ठरलेलं आहे. तिथे छान गप्पा गोष्टी चालू असतात. आणि आता सगळेजण गप्पा मारत असताना ही जी आर्या आहे ना, तर ती तावातावाने पायऱ्या उतरत धावत पळत आलेली असते. आणि तिच्या मागे थांब थांब म्हणत म्हणत आपला जीवा आणि नंदिनी पण आलेली असतात. त्यांची ही लगबग पाहून सगळेजण त्यांच्याकडे पाहू लागतात. इथे आपल्याला पाहायला मिळेल रम्या आणि आत्या एकमेकींकडे पाहत असतात. ह्या तिघांमध्ये काहीतरी शिस्त ही त्यांना माहितीच आहे. आणि एक तर डाऊट पण आहे की आपल्या ह्या आर्याच्या पोटामध्ये जे बाळ आहे ना ते आपल्या जीवाचे 100%. मग आता ते दोघेजण एकमेकीकडे पाहत खानाखोना करत असतात. काहीतरी भिनसलं वाटतं, काहीतरी झालं वाटतं, आता यांच्यात भांडणं होतील बरं का. मग आपल्याला यांचं सत्य कळेल. आणि त्या दोघीजणी वाटच पाहत असतात. मात्र नंदिनी येते आणि आपल्या आर्याला थांबवत म्हणते की अगं एवढी कुठे लगबगीन निघाली, तुझे लक्षात राहत नाही का तू प्रेग्नेंट आहे. तर ती म्हणते की आई मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आईकडे पाहत पाहत नंदिनी तिला खुणवत असते की प्लीज प्लीज नो नो नो. मात्र ती तावातावाने आईशी बोलायला लागते की आई मला तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. नंदिनी असं म्हटल्या नंदिनी लगेच तिचा हात धरत थांबवते आणि म्हणते आई हिला काय सांगायचं असणार आहे, माझ्या तब्येतीची मी काळजी घेत नाही, हिला काळजी घ्यायला सांगा, एवढीच तर कंप्लेंट असते हिची दरवेळेला, हो की नाही गं. तर ती म्हणते हो. आता इथे आपल्या आईंनी ना प्रसाद आणलेला आहे, सगळ्यांना प्रसाद दिला आहे. तर आर्याला पण म्हणते की घे बाळा तुला पण प्रसाद, तू पण 2 जीवांची. आणि इथे प्रसाद घ्यायला डावा हात ना आर्या पुढे करते. तर तिला आई सांगतात की अगं डाव्या हाताने नसतो घ्यायचा, उजव्या हाताने घ्यायचा. आता उजवा हात जर पुढा केला ना तर तिच्या हातावरचं नाव दिसेल. ही भीती आता नंदिनी आणि जीवा यांच्या चेहऱ्यावरती ठळक स्पष्ट दिसू लागते. आता काय करावं काय सुचेना. आपल्या जीवा लगेच विषयांतर करण्यासाठी सगळ्यांना दाखवू लागतो की हे हॅलो मी काय केले पाहिलं का, माझ्या हातावरचं टॅटू पाहिला का. आणि त्या गप्पा गोष्टींच्या नादात आर्याचा हात कोणी पाहिलेला नाही म्हणून जीवात जीव येतो आपल्या नंदिनीच्या. आता ती जेव्हा बाहेर गाडीत जाते ना निघते ना तर त्याच वेळेला तिथे ही जी रम्या आहे ना तिला आडवी होते आणि तिला म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर मग ती सांगू लागते तुला एक गोष्ट माहिती आहे का, जीवाच्या हृदयावरती पण एक असंच नाव कोरलेलं होतं. तर ती म्हणते की हो काय असणार आहे, नंदिनीच तर असेल. पण आता इथे रम्याने गौप्यस्फोट केला, ते नाव काव्याचं होतं. म्हणजे याचा अर्थ कळला का, या आधी तो काव्यावर प्रेम करायचा, नंतर नंदिनीवर प्रेम करायला लागला आहे. तर दुसरीकडे नंदिनीला आपला जीवा म्हणतो की आपण तिच्या कल्ल्याने घ्यायला हवं, जास्त रागवायला नको, असं तिच्या बाजूने विचार करायला हवा. नंदिनीला जरा हे खटकतं की हा जरा तिचा जास्तच विचार करतोय. आता मात्र आर्याच्या मनात चांगलीच भावना पेटली. जर तो काव्याचं होऊ शकतो, नंदिनीचं होऊ शकतो, तर माझा पण होऊ शकतोच ना. चला तर मग पुढे काय ट्विस्ट आपण पाहूया.